नमस्कार. आज आपण बनवणार आहोत आंबट, तिखट आणि चटपटीत अशी डाळ कैरीची रेसिपी. चला तर मग ही कशी बनवायची ते बघूया. डाळ कैरी बनवण्यासाठी 4 ते 5 तास भिजवलेली हरभऱ्याची डाळ घेतली आहे. त्यामध्ये आपल्याला 2 मिरच्या घालून घ्यायच्या आहेत. त्यानंतर ही डाळ मिक्सरला थोडी जाडसर अशी वाटून घ्यायची अशा पद्धतीने. आता एक कच्ची कैरी घ्यायची आहे. कैरीचा देठ कापून घ्यायचा आणि याची साल काढून घ्यायची आहे. कैरीची पूर्ण साल काढून झाली आहे. आता ही कैरी आपल्याला किसणीवर अशी किसून घ्यायची आहे. तुमच्याकडे जी किसणी असेल बारीक मोठी त्यावर तुम्ही ही कैरी किसू शकता. कैरी पूर्ण किसून झाली आहे. आता याच ताटामध्ये जाडसर वाटलेली डाळ ही काढून घ्यायची आहे व चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे. आता फोडणीसाठी एक पळी तेल गरम करून घेतले आहे. तेल गरम झालं की यामध्ये मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि एक मिरची घालायची आहे आणि शेवटी हळद घालायची आणि लगेच गॅस बंद करून घ्यायचा, म्हणजे फोडणी करपणार नाही. आता ही गरम गरम फोडणी या डाळ कैरीवर घालून घ्यायची आणि एका चमच्याच्या साहाय्याने हे सर्व एकसारखं मिक्स करून घ्यायचं. आता हे सर्व छान असं एकजीव झालेलं आहे आणि डाळ कैरी खाण्यासाठी तयार आहे. खरंच ही डाळ कैरी खूपच छान लागते आणि जेवणाची चवही वाढवते. ही डाळ कैरीची रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.